या 5 कारणांमुळे कांद्याचे बाजारभाव होणार 3000 रुपये प्रति क्विंटल। तर राज्यामधील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव प्रति क्विंटल 2000 रुपये हे देखील पार झालेले आहेत। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण या निमित्ताने निर्माण झाले आहे। सध्याचा खरीप हंगाम आता तोंडावरती आला आहे। काही दिवसांमध्येच खरीप कांद्याची लागवड आणि पेरणीही त्या ठिकाणी सुरू होईल। याशिवाय राज्यामध्ये नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी देखील सुरू आहे। या खरेदीसाठी 18.5 रुपये इतका भाव त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। याशिवाय राज्यामधील बाजार समित्यांमध्ये कांद्याची कमी झालेली आवक असेल, आखाती देशांमध्ये ओमान मार्गे वाढलेली कांद्याची निर्यात असेल, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती चांगले दिवस त्या ठिकाणी नक्कीच येणार आहेत। सध्या बाजारामध्ये कांद्याला त्या ठिकाणी 12 ते 18 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळत असून येत्या 15 जून नंतर हे चित्र अजूनही त्या ठिकाणी बदलू शकतं आणि कांदा दरात अजूनही मोठी वाढ काही कारणामुळे त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे तुम्ही जर कांदा साठवून ठेवला जर असेल आणि तो तुम्ही जर विकायचा विचार करत असाल तर हा 5 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, कांद्याची बाजारभाव आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा ही आहे एका घटकावरती कांद्याचे दर हे अवलंबून असतात। शिवाय देशांतर्गत आणि देशाबाहेर होणारी जी काय कांद्याची निर्यात आहे आणि या निर्यातीमुळे जे काय परकीय चलन बाजारामध्ये दाखल होतं याच एका गोष्टीवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी मुख्यत्वे करून अवलंबून असतात। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगली होती। सध्या कांद्याला त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव, कळवण असेल, चांदवड असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, अशा सर्वच कांदा बाजार समित्यांमध्ये जवळपास टॉप क्वालिटीच्या कांद्याला 2000 रुपयांच्या वरती दर मिळतोय, तर सरासरी 12 ते 8 रुपयाच्या दरम्यान कांद्याला सध्या दर मिळतोय। शेतकऱ्यांना जी काय अपेक्षित असलेली तेजी आहे कांद्यामध्ये ती अजून त्या ठिकाणी आलेली नाही, कारण की त्या बाजारामध्ये सध्या हलक्या आणि मध्यम दर्जाच्या कांद्याची आवक त्या ठिकाणी जास्त आहे। आता आपण जर का बघितलं तर 15 जून नंतर आणि तिथून पुढे त्या ठिकाणी जूनच्या मध्यावधीनंतर संपूर्ण देशामधील कांदा बाजाराचं समीकरण त्या ठिकाणी बदलणार आहे। तर ते कुठल्या घटकांमुळे त्या ठिकाणी बदलणार आहे हे घटक देखील आपण त्या ठिकाणी जाणून घेतले पाहिजे। यामधील पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे 15 जून नंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये पावसाचा त्या ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे। पाऊस सुरू झाला की ग्रामीण भागातून कांदा बाजारामध्ये आणणे कठीण होते आणि त्यामुळे बाजार समित्यांमधील आवक त्या ठिकाणी अचानक कमी होते आणि आवक कमी झाली की बाजारभावाला गती मिळते। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी दमट वातावरणामुळे चाळीमध्ये साठलेला जो काय कांदा आहे तो उन्हाळ कांदा खराब होण्याची जी काय भीती असते आणि त्यामुळे शेतकरी जो काय खराब माल आहे तो आधी विकून चांगला माल त्या ठिकाणी रोखून ठेवतात। आता बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या जो का टॉप क्वालिटीचा कांदा आहे त्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण होते आणि चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला हे चांगले वाढीव बाजारभाव त्या ठिकाणी मिळत असतात। आता दक्षिण भारत असेल किंवा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये स्थानिक कांद्याचा साठा आता त्या ठिकाणी संपत आला आहे। तमिळनाडू असेल, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी त्या ठिकाणी निघण्याची शक्यता आहे। चेन्नई आणि बेंगलोरमधील मार्केटचा जर का आपण आढावा जर घेतला तर या सर्वच गोष्टींचे भाववाढीचे संकेत इथली 2 मार्केट त्या ठिकाणी सध्याला देत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारची जी काही निर्यात शुल्क धोरणं आहेत आणि नाफेड आणि एनसीएफकडून होणारी जी काही खरेदी आहे ती त्या ठिकाणी आत्ताच्या क्षणाला सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरत आहे। जर सरकारनं निर्यातीला अधिक सवलती जर दिल्या तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा त्या ठिकाणी जाणू शकतो आणि बाजारभाव त्या ठिकाणी वेगाने वाढू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर भीतीनं आणि जर बाजार कोसळायला लागल्यामुळे जर का घाईघाईमध्ये आपला सर्व माल त्या ठिकाणी बाजारामध्ये आणला तर त्यामुळे ते ही जी काही कंडिशन आहे ती पॅनिक सेलिंगची ठरू शकते आणि कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी घसरू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार टप्प्याटप्प्याने कांदा जर का विकला तर व्यापाऱ्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी दबाव निर्माण होईल आणि त्यांना चढ्या दराने कांदा खरेदी त्या ठिकाणी करावाच लागेल। त्यामुळं त्या ठिकाणी येत्या 15 जून नंतर जे काही कांद्याचे बाजारभाव कसे असतील तर बाजारातील जाणकारांच्या मते आणि सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास जर करता 15 ते 30 जूनच्या दरम्यान चांगल्या दर्जाच्या कांद्याला हे सरासरी 2000 ते 2500 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जाण्याची दाट शक्यता आहे। तर परराज्यामधील मागणी जर का वाढली तर हाच भाव 2700 ते 3000 रुपयापर्यंत देखील त्या ठिकाणी मजल मारू शकतो, म्हणजेच बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता खूप कमी आहे। या उलट बाजारामध्ये हळूहळू सुधारणा त्या ठिकाणी पाहायला मिळेल। शेवटी कांदा उत्पादक बांधवांना एकच त्या ठिकाणी सल्ला आणि त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाजाराचा कल ओळखून आपला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात विकण्यासाठी आणा। संपूर्ण माल एकदम त्या ठिकाणी विकू नका। शेतकरी मित्रांनो, सध्या तुमच्या भागामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा। तुमच्या सर्व शेतकरी ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।